मी आज तुम्हाला मीनाक्षीज किचनमधून रेसिपी सांगणार आहे लोणच्याची। ती रेसिपी पहा। 3 किलो करीला लागणारे साहित्य: पाव किलो तिखट घेतलं, 200 ग्रॅम मीठ घेतलं, मोहरी डाळ घेतली पाव किलो, 50 ग्रॅम मोहरी घेतली, काळी मोहरी आपली, 25 ते 30 लवंगा घेतल्या, 25 ते 30 मिरे घेतले, दालचिनी घेतली, हिंग घेतला, धणे, बडीशोप, मेथी, वेलदोडे, सुंठ आणि जायफळ। तुम्हाला याच्यापेक्षा थोडं कमी टाकायचं असेल तर चालेल, त्याप्रमाणे थोडंसं कमी घेतलं तरी चालेल। गॅस पेटवला आहे, त्याच्यामध्ये मोहरी डाळ टाकून दिली आहे, ते आता थोडंसं भाजून घ्यायचं, कारण ना थोडा ओलावा असतो ना, तर ते सुटून जातो त्याच्यामध्ये भाजलं की छान होऊन जाते, खरपूस होते डाळ, म्हणजे लोणचं आपलं खराब होत नाही, म्हणून ती मी आता भाजून घेणार आहे। डाळ भाजून आता काढून घेतलेली मी। आता ही मोहरी टाकते भाजायला, ती पण मंद आचेवर भाजून घ्यायची, थोडी खरपूस होऊ द्यायची, म्हणजे त्याला चांगली चव येते। आता ही मोहरीची डाळ भाजून घेतली, आता ही काढून घेते। थांबायचं। आता बडीशोप टाकते, बडीशोप, धणे बडीशोप एकत्र करते आणि आता भाजून घेते असं। थोडं मंद आचेवर भाजून घ्यायचं, जास्त पण मंद नाही, जास्त कमी पण नाही, जास्त पण नाही, असा गॅस ठेवायचा प्रत्येक गोष्टीला। बडीशोप आणि जिरं, बडीशोप आणि धणे भाजून घेतले, ते आता काढून घेते। थोडं जिरं पण टाकते, जिरं। आता लवंग आणि मिरे भाजून घेते, मिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि जायफळ आहे ना, हे वरून किसून घ्यायचं, आणि हे सुंठ पण घेते, सुंठ पण भाजून घेते। हे फक्त वरून जायफळ भाजून घ्यायचं, आपला समार झाला का तेव्हा ते जायफळ भाजून घ्यायचं। आणि आता हे सगळ्या वस्तू ज्या एवढ्या भाजल्या ना, तेवढ्या आता मिक्सरमधून काढून घेते बारीक, आणि तेल गरम करायला ठेवते। तेल गरम झालं की तेल कसं गरम झालं हे बघायसाठी आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकावं लागेल, लवंग टाकावं लागेल, लवंग, मिरे, दालचिनी आणि एक वेलदोडा, असं 4-5 वस्तू टाकाव्या लागतील। आणि त्यावरती आल्या का समजायचं तेल चांगलं गरम झालं, आणि लगेच मग मोहरीची डाळ टाकून द्यायची, थोडं चाळल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा, आणि मग सगळे मसाले जे आहेत ते सगळे टाकून द्यायचे, आणि मग ते तेल गार झाल्यावर मग तिखट टाकायचं। ते दालचिनी वगैरे टाकले ना मी, आता हिंग पण त्याच्यात टाकून देते, तो पण भाजून घेते, आणि सगळं भाजल्यानंतर मग सगळं मिक्सरमधून काढून घेते। हे आता भाजलेलं सगळं वाटीत काढून घेते। मेथी पण थोडी अशी खरपूस भाजून घ्यायची। आता ही मेथी काढून घेते, आता मीठ भाजून घेते। मिठाचा पण थोडा ओलावा असतो ना, तो कडक होऊन जातो, सुकून जातो, म्हणजे लोणचं खराब होत नाही आपलं। आता गॅस बंद करून देते। आता हे कढाई गार होईपर्यंत मिक्सरमधून सगळ्या त्या वस्तू काढून घेते। आधी 1 किलो तेल टाकून दिलं, आता हे अर्धा किलो टाकते। सगळ्या वस्तू आता दळून घेतल्या मी, हे मीठ बी गरम करून घेतलं। आता हे लवंग, मिरे आहे ना, या दालचिनी या तेलामध्ये टाकते, गरम तेलात, या तेलामध्ये, आणि जे वरती आलं का समजायचं गरम झालं असं तेल। हे बघा आता वरती येतं, हे बघा आलं का वरती। आता ही मोहरी डाळ टाकून द्यायची, हा गॅस बंद करून द्यायचा। हे पूर्ण टाकून द्यायचं सगळं।
टाकल्यावर गॅस बंद करून द्यायचा, चाळत राहायचं 5 मिनटं. असं खूप छान असं मस्त लाल झालं का, थोडं गार झालं का मग तिखट टाकून द्यायचं. हे आपलं तिखट आहे ना, हे मग टाकायचं गार झाल्यावर. तोपर्यंत थोडंसं चाळत राहायचं. चाळल्यानंतर ते खमंग तळलं जातं. आता हे तिखट आहे ना, त्याच्यामध्ये आता हे गरम तेल टाकते. हे बघा बायांनो, गृहिणींनो, हे तेल टाकते. हे 1/2 किलो घेतलं होतं आधी. आता याच्यानंतर याच्यात लगेच ती हळद टाकते. हे बघ, ही हळद आहे ना, ही टाकते. हळद 50 ग्रॅम घेतली. ही 50 ग्रॅम हळद घेतली. हळदीमुळे चांगला रंग येतो मस्त आणि लोणचं खराब होत नाही. आता हे चाळून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर अजून तिखट टाका आणि कमी वाटलं तर कमी टाका अजून. पण हे बरोबर आहे प्रमाण एकदम मस्त. त्याच्यात हे मीठ पण टाकून दिलं. 200 ग्रॅम मीठ ते पण टाकून दिलं. आणि या 3 किलोच्या पोळी आहेत, या 3 किलो कैरीच्या. आता हे थोडं गार झालं का मग ते बरणीला हिंगाचा हे द्यायचा, हिंग. आता लोणच्याची बरणी घेते, तवा ठेवते गॅस. कैरी आहे 3 किलो. हे सगळं कच्चा समार तळलेलं आहे, हे सगळं तिखट तळलेलं आहे. आता हे लोणचं हे गार झालं का सगळं, मग थोड्या वेळाने याच्यात टाकते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटन दाबा.